6 वाजत आलेत. आता आम्ही निघालोय घरी. तर आत्ता दाखवते मी तुम्हाला. हे बघा, त्या गेल्या पुढे लांब गेल्यात. तिकडे ढीग घातलाय सोयाबीनचा. आणि आज बऱ्यापैकी आमची सोयाबीन काढून झाली आहे. आता राहिली आहे थोडीशीच. तर राहिली आहे कोणती, तर ही जी माझ्या मागे दिसतीये या गवताच्या पलीकडे, तुम्हाला सोयाबीन दिसणार नाही, सगळं गवतच दिसेल. मी पहिल्या दिवशीच तुम्हाला व्हिडिओ हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर छान असं वातावरण बघा केवढं सुंदर झालं आहे, मस्त एकदम. आज सकाळी सकाळीच पाऊस आलेला होता, आता काय आलेला नाही आहे. तर तिकडे मामा पण गवत काढतायत शेळ्यांसाठी. आणि आता आम्ही जातो घरी. ज्यातनं मी चालते आहे ती पूर्ण सोयाबीन राहिली झाली काढून. आत्यांना 1-2 दिवस, एकटीला जर काढायचं म्हटलं तर 2 दिवस जाईल. आणि आम्ही दोघीने जर काढलं तर एका दिवसात काढून. तर ढीग बघा तिकडे केवढा सोयाबीनचा मोठाही झालेला आहे. आता मामा आणि आत्या झाकायला लागलेत. झाकून ठेवले काय होतं, पाऊसाचं काय सांगता येत नाही, कधी पण येतोय. तेव्हा दोघांचं चाललंय झाकायचं. छान पक्ष्यांचा आवाज येतोय. त्या झाडावर लिंबाच्या खूप छान असे पक्षी आहेत आमच्याकडे ना. आणि इकडे जे आहे, या शेवरीच्या इकडे झाडं जे आहेत तिथे आमची विहीर आहे. तर कसं तरी करून आम्ही आपलं सोयाबीन काढली. म्हटलं वाया जायला नको, आता लवकरच हे रान नीट करायचं आणि इथं मका लावायची. मग कसं वाटलं सुंदर गावाकडचं वातावरण, ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. दोघंजण कागद झाकून ठेवायला लागलेत कागदाने सोयाबीन, तरी तेवढा ढीग झाला आहे. सगळ्यात जास्त ह्याच्यात मेहनत जी घेतलेली आहे ती आमच्या आत्याने. कारण मी घरातलं काम होऊसपर्यंत मला दुपारच व्हायची, थोडी दुसरी कामं. आणि कालपासूनच आम्ही सुरुवात केली. काल परवा दिवशी काय थोडीशीच काढली होती. दोघांनी मिळून हे झाकून ठेवले सोयाबीन. आता जातो घरी, कारण घरी कोणच नाही. गणेश असला की बसतो घरी, तेव्हा तिकडे मामाने छान अशी सोयाबीन झाकून ठेवली.